हे बघ शरू, घरात लग्न आहे आणि तुला सॅलरी मिळत राहिली तर मावशी आणि काकांचं पण टेन्शन कमी होईल ना. पैशाची तर गरज आहेच. बस खत्म, विषय संपला. माझ्याकडे बेस्ट आयडिया आहे एक. घरात नक्की कोण नाही ना? मला काय वाटतं, म्हणजे तू आता आपल्या कंपनीत परत येते, ऑफिस मध्ये परत येते, हे आता तू घरात सांगूच नको ना. अरे नाही, नको. अरे असं नको. अरे बाबा, पूर्ण ऐकून तर घे ना माझी आयडिया. अरे फक्त हा बिझनेस सेट होईपर्यंत तू हा जॉब कर आणि पाहिजे तर नंतर दुसरा जॉब शोध ना. म्हणजे तोपर्यंत काय होईल, तुझा पण फायनान्शियल प्रॉब्लेम आहे तो सॉल्व्ह होईल आणि आकाश सरांचं पण भलं होईल. नाही नाही नाही, नको. हे एकदा करून झालंय माझं. ऑलरेडी मी घरी बरंच काही लपवते. हा? नको बोलले नाही, लपवा लपवी नको. शरू शरू, अगं काहीच दिवसांचा प्रश्न आहे. हवं तर मी तुझ्यासाठी एक चांगला जॉब शोधते, पण ही डील साईन होऊ दे. कधी कधी शरू, घरातल्यांसाठी काही गोष्टी करायला लागतात. आणि हे बघ शरू, तू काय चुकीचं नाही करत आहेस. प्लीज प्लीज तायडे, प्लीज. प्लीज. ठीक आहे. पण एका अटीवर. एवढं सगळं झालं तरी शायनर मला काहीच बोलला नाही. याचा अर्थ केवढा इगो आहे त्याच्यामध्ये. त्यामुळे जोवर तुमचा बॉस मला स्वतःहून सॉरी बोलून परत बोलवत नाही ना, तोवर मी ऑफिसमध्ये पाऊल ठेवणार नाही. अरे इतिहासात पहिल्यांदा आता त्या राधिका मॅमला सॉरी बोललेत ते. हा, ते काय तुला सॉरी बोलणार नाही. इतिहास एवढा लवकर रिपीट नाही होत. मग मी नाही येणार. एक मिनिट थांबा. मी ना दादाला कॉल करते आणि त्याच्याशी बोलते. एक मिनिट. स्पीकर. बोल साक्षी. अरे तू अजून शरूशी काहीच बोलला नाहीयेस का? कशाबद्दल? अरे आपण तिला पुन्हा ऑफिसमध्ये बोलवणार होतो ना. आम्ही तिला खूप कन्व्हिन्स करायचा ट्राय केलं, पण ती नाही ऐकत रे. ती म्हणते की जोवर तू तिला सॉरी नाही बोलत तोपर्यंत ती ऑफिसमध्ये येणार नाही. व्हॉट नॉनसेन्स. एवढा माझ आहे तर नको येऊ देत. सॉरी बोल. झाली तुमची आयडिया वर्क? बघितलं ना तुझ्या दादाला केवढा ॲटिट्यूड येते. नाही बोलणार आहे तो सॉरी. ए तायडे, आम्ही सगळे कशासाठी आहोत हा? अरे तुझ्या डब्याची शपथ आ, सरांका सॉरी बोला कच लावतलाय.